सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ. तर आज आपण 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर यामध्ये ग्रहण कधी आहे, वेद कधीपासून आहेत, वेद कधी पाळायचे आहेत, वेदाचे नियम कोणते आहेत, ग्रहण, स्पर्श, मोक्ष कोणते आहेत, या कालावधीमध्ये गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, यासोबतच या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, या कालावधीमध्ये कोणते मंत्र आणि स्तोत्रांचं वाचन केल्याने पुण्य मिळतं, याविषयी संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर सगळ्यात आधी आपण ग्रस्तोदित म्हणजे नेमकं काय ते बघूयात. ग्रस्तोदित म्हणजे जेव्हा चंद्रग्रहण लागलेले असतानाच चंद्र आकाशामध्ये उगवतो, त्या स्थितीला ग्रस्तोदित चंद्रग्रहण असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर चंद्र उगवतानाच तो ग्रहणाने ग्रस्त असतो. ग्रहण, खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहणाच्या प्रकारांपैकीच एक आहे, ज्यात चंद्रोदय ग्रहणावस्थेतच होत असतो. आता आपण ग्रहणाचा कालावधी कसा असणार आहे ते बघूयात. हे ग्रहण संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:20 होणार आहे. संमीलन सायंकाळी 4:34 असणार आहे. मध्य सायंकाळी 5:04, उन्मीलन सायंकाळी 5:33 आणि ग्रहणाचा मोक्ष कालावधी हा सायंकाळी 6:48 असणार आहे. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे या ग्रहणातील स्पर्श आणि मध्य भारतामध्ये दिसणार नाहीये. ग्रहणातील पुण्यकाळ हा सायंकाळी 6:28 पासून ते सायंकाळी 6:48 पर्यंतचा अल्पकाळ असणार आहे. या कालावधीमध्ये सर्वात जास्तीत जास्त मंत्र, स्तोत्र, आध्यात्मिक सेवा यांचं आपल्याला वाचन जे आहे ते पुण्य कालावधीमध्ये करायचं आहे. आता यानंतर ग्रहणाचा वेद कधीपासून असणार आहे, ग्रहणाचे वेद कधी पाळायचे आहेत ते बघूयात. हे ग्रहण ग्रस्तोदित असल्यामुळे दिनांक 3 मार्चच्या सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेद जे आहेत ते पाळायचे. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी दिनांक 3 रोजी सकाळी 11 पासून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच सायंकाळी 6:48 वेद जे आहेत ते पाळायचे आहेत. वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही कर्म करता येतात. आता ग्रहण कालावधीमध्ये कोणते नियम पाळावेत, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, गरोदर महिलांनी कोणते नियम पाळायचे, सर्वसामान्यांनी कोणते नियम पाळले पाहिजेत, याविषयी संपूर्ण माहिती बघूयात. ग्रहण सुरू होताना आणि संपल्यावरती स्नान करायचं आहे. ग्रहण काळामध्ये देवाचे स्मरण, मंत्रजप, पोथीचं जास्तीत जास्त वाचन करायचं आहे. ग्रहणाच्या पुण्य काळामध्ये आपण ज्या काही स्तोत्र आणि मंत्रांचं, पोथीचं वाचन करतो त्यांची शक्ती 10 पटीने वाढत असते. मंत्र सिद्ध होत असतात. तुम्हाला एखादा गुरुमंत्र जरी मिळाला असेल, तुम्ही याचं सुद्धा नामस्मरण करू शकता किंवा नित्यसेवा ग्रंथातील इतरही तुम्हाला जे हवेत त्या मंत्र आणि स्तोत्रांचं या ग्रहणाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त वाचन आणि नामस्मरण तुम्ही करू शकता. तर यासोबतच ग्रहण संपल्यावरती गरजू लोकांना अन्न किंवा वस्त्राचं दान करायचं आहे. अन्न पदार्थामध्ये आणि पाण्याच्या टाकीमध्ये असेल किंवा पिण्याचं पाणी असेल त्यामध्ये तुळशीची पाने टाकायची आहेत, जेणेकरून ग्रहण काळातील नकारात्मकता दूर राहील. ग्रहण संपल्यानंतर घराची आणि देवघराची स्वच्छता करायची आहे. ग्रहण संपल्यानंतर आपण स्वतः स्नान करायचंच आहे, परंतु या ग्रहण संपल्यानंतर देवांना सुद्धा अंघोळ आणि व्यवस्थित पूजा जी आहे ते आपल्याला या कालावधीमध्ये करायची आहेत. तर ग्रहण काळामध्ये कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते बघूयात. तर ग्रहण काळामध्ये खाणं, पिणं किंवा स्वयंपाक करणं निषिद्ध मानलं गेलेलं आहे. ग्रहण काळात झोपणं टाळलं पाहिजे. विशेषतः गर्भवती महिलांनी या काळामध्ये झोपू नये. परंतु शरीर धर्मानुसार जर काही त्रास असतील तर मात्र तुम्ही झोपू शकता. स्पर्श आणि मोक्ष या कालावधीमध्ये मात्र खाणे, पिणे किंवा झोपणे या गोष्टी अवश्य टाळल्या पाहिजेत. यासोबतच टोकदार वस्तू, सुई, कात्री, चाकू यांच्यासारख्या टोकदार वस्तूंचा वापर या काळामध्ये टाळला पाहिजे. ग्रहण कालावधीमध्ये देवांच्या मूर्तींना स्पर्श करायचा नसतो. त्यामुळे ग्रहण सुरू होण्यापूर्वीच देवांना अंघोळ घालून देवघरामध्ये धुवून ठेवायचं आणि ग्रहण संपल्यानंतर अंघोळ घालून म्हणजे देवपूजा करूनच आपण देवांना स्पर्श जो आहे तो करायचा आहे. या ग्रहणाच्या कालावधीमध्ये मलमूत्र विसर्जन करणं अशुभ मानलं गेलेलं आहे.
यासोबतच नवीन कामे सुरू करणं, लांबवरचा प्रवास करणं, लग्न, मुंजी यांच्यासारखे कार्यक्रम विशेषतः या कालावधीमध्ये टाळायचे आहेत. यासोबतच ग्रहण कालावधीमध्ये विशेषतः ब्रह्मचर्याचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे. यासोबत बघा, गर्भवती महिलांनी त्याचप्रमाणे ज्या राशीच्या लोकांना ग्रहण अशुभ असेल त्या लोकांनी ग्रहण पाहणं हे टाळलं पाहिजे. हे नियम गर्भवती महिलांसह सर्वांनाच बऱ्यापैकी लागू होतात, ज्याने त्याने आपापल्या विचाराप्रमाणे ग्रहणाचे नियम कमी जास्त प्रमाणामध्ये पाळू शकता. परंतु गर्भवती महिलांनी विशेषतः हे नियम पाळले पाहिजेत. हे नियम धार्मिक श्रद्धांवर आधारित आहेत. ग्रहणाच्या वेळी योग्य ती शारीरिक काळजी घेणं ही आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून गर्भवती महिलांनी विशेष करून आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच ग्रहणाचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्राला आई आणि मनाचा कारक ग्रह असं मानलं जातं. ग्रहणावेळी राहू आणि केतूच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जेचे वर्चस्व वाढत असते. त्यामुळेच याचा परिणाम आपल्या मनावरती किंवा गर्भावरती होऊ नये म्हणूनच हे नियम जे आहेत ते पूर्वापार आपल्या इकडे चालत आलेले आहेत. ग्रहणासारख्या खगोलीय घटनेचा मनावर ताण येऊ शकतो. नियम पाळल्याने आणि नामस्मरण केल्याने गर्भवती महिलेचे मन शांत राहण्यास मदत होत असते. यासाठीच हे नियम असतात. गर्भवती महिलांनी जास्त वेळ उपाशी राहणे किंवा पाण्याचे प्रमाण कमी करणे यामुळे त्यांना थकवा किंवा चक्कर येऊ शकते. अशा वेळी प्रकृतीनुसार जर भूक लागली तर आधीच तुळशीपत्र टाकून ठेवलेले अन्न किंवा ताजी फळे तुम्ही या कालावधीमध्ये घेऊ शकता. फक्त ग्रहण स्पर्श ते मोक्ष या कालावधीमध्ये मात्र नियम जे आहेत ते थोडे कडक पाळले पाहिजेत. या कालावधीमध्ये गर्भवती स्त्रियांनी विशेषतः घरातील कोणतेही काम करू नये. हवं तर थोडासा आराम आणि विश्रांती घेण्यास काहीच हरकत नाही. याचप्रमाणे अगदी सर्वसामान्य सर्वांनीच ग्रहणाचा स्पर्श ते मोक्ष या कालावधीमध्ये अन्न खाणे, झोपणे, धारदार वस्तूंचा वापर करणे असे सर्व नियम किमान या कालावधीमध्ये विशेषतः पाळले पाहिजेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.